धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. मात्र कांद्याला धुळे जिल्ह्यात भाव नसल्याने अनेक शेतकरी हे लासलगावला जाऊन कांदा विकतात. या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी हा जो काही शेतकरी आहे याने 4 एकर क्षेत्रामध्ये कांदा लावला आणि या 4 एकरामध्ये जवळपास 6 लाख रुपयाचं कांद्याचं उत्पन्न घेतलेलं आहे. मात्र धुळ्यातील शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या ठिकाणी कांद्याला भाव नाही. त्या अवघा 8 ते 9 रुपये भाव या ठिकाणी भेटतो आहे. मात्र हाच कांदा लासलगावला नेल्यानंतर त्याला 27 ते 28 रुपये भाव भेटत असल्याने या शेतकऱ्याने संपूर्ण कांदा हा लासलगाव बाजारपेठेमध्ये विकलेला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या कांद्याला जवळपास 27 ते 28 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्याने हा कांदा तिकडे विकलेला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याची परिस्थिती वाईट असताना, कांद्याला कमी भाव भेटत असताना शेतकऱ्यांची मोठी नाराजी होत आहे. मात्र दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये हाच कांदा चांगल्या भावाने जात असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. असं असलं तरी धुळ्यातील धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा धुळे जिल्ह्यातल्या इतर कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचा भाव द्यावा अशी मागणी या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मनीष मात्रोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.